मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। तर शेंगदाण्याचे लाडू तर सगळेच बनवतात, पण एकदम सोप्या पद्धतीचा आणि लवकर व्हायला पाहिजे। पण शेंगदाण्याचे लाडू खायला भी खूप यमी लागतात बरं का। तर चला, आपण घेतलेले आहेत शेंगदाणे। आपण ह्या शेंगदाण्यांना भाजून घेतलेला आहोत छान पैकी, आणि आता आपण याला मिक्सर मध्ये पिसून घेणार आहोत। तर आपण मिक्सर मध्ये असं आपल्याला याची एकदम पिसून, थोडंसं जास्त बारीक नाही, आणि मी शेंगदाण्याची कूट अशी काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर हे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं मीडियम काढलेलं आहे की जेणेकरून खाताना जास्त चिकट नको व्हायला, म्हणून थोडंसं ठेवलेले अशी दाणेदार अशी मस्त पिसून घेतलेलं आहे। आणि मी गुळाला असं किसून घेतलेलं आहे किसणीने। तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं तुम्हाला कापायचं तसं कापू शकता, पण मी गुळाला असं छान पैकी किसून घेतलं। आता आपण यामध्ये टाकू शकतो गूळ, आणि असं गूळ किसलेलं टाकून घेणार आहोत याच्यामध्ये। तर बघू शकता तुम्ही, तर असं गूळ आपल्याला छान पैकी टाकून घ्यायचं आहे, आणि आपल्याला टाकायचे त्यावर तूप। त्यामध्ये तूप टाकलेलं आहे, आणि याला असं चांगलं एकजीव करून घेणार आहोत आपण। आता आपण हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहोत, एकजीव करून घेतलेलं आहोत याचं तूप, गूळ आणि शेंगदाण्याचं कूट। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकणार आणि थोडंसं फिरवणार, जास्त। आता आपण याला काढून घेणार आहोत थोडंसं करून। तर हे बघा, आपल्याला असं काढायचं आहे त्याला, आणि आपल्याला हे असं घ्यायचं आहे आणि असे लड्डू बांधायचे याचे छानपैकी। आपल्या आकाराने आपण बांधू शकतो, आपल्याला कसे बांधायचे, मोठे छोटे। आणि हे ते बघू शकता तुम्ही, हे असं बनवा लागतं ह्याचे लड्डू। जास्त वेळ नाही घेणार आपण, फटाफट बनतात हे। तर हे बघू शकता, दोन्ही हाताने करते मी। तर तुम्ही बघू शकतात आपले लाडू रेडी आहे, तर या खायला। आणि हां, 1 किलो शेंगदाण्यामध्ये एवढे लाडू बनलेले आहेत। तर हे लड्डू जे आहे शेंगदाण्याचे, तर 1 किलोमध्ये सरासरी 40-45 बनू शकतात। अशी सोपी पद्धत होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा।